अन्यायाच्या विरुद्ध लढण्याची शिकवण शिवसेना प्रमुखांनी दिलेली आहे. त्या शिकवणीप्रमाणे आम्ही लढत आलेलो आहोत आणि यापुढे लढत राहणार आहोत. परंतु ही लढाई लढत असताना त्या लोकसभेची निवडणूक या ठिकाणी होत असताना आम्हाला पासून ते मानताच्या अंतापर्यंत त्याच्या सुविधांसाठी जे जे काही करावं लागेल त्याचं नियोजन करणारी निवडणूक आहे. ही निवडणूक या देशाचं गौरव ठरवत असताना या देशावर होत असणारी आक्रमण आहे, ही आक्रमण संपुष्टात आणणारी ही निवडणूक आहे. आणि म्हणून समोरून उद्धवजींचं आगमन झालेलं आहे. म्हणून या निवडणुकीमध्ये मी आम्हाला देखील अभिवादन करतो. व्यासपीठावर उपस्थित तुमचे माझे नेते, आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब, आदरणीय माजी मंत्री शशिकांत भाऊ सुतार, शिवसेनेच्या प्रवक्त्या डॉक्टर नीलमताई गोरे, आमदार विजयबापू शिवतरे, आमदार चंद्रकांत मोकाटे, माजी आमदार देवेंद्रजी साटम, जिल्हा प्रमुख बबनदादा पाटील, जिल्हा प्रमुख मच्छिंद्र खराडे, बाबासाहेब धुमाळ, भारतीय जनता पक्षाचे रायगडचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पाटील, पिंपरी चिंचवडचे जिल्हाध्यक्ष सदाशिव खाडे, RPIचे जिल्हाध्यक्ष जगदीशभाई गायकवाड, सूर्यकांत वाघमारे, शिवसेनेच्या महिला आघाडीच्या प्रमुख रेखाताई ठाकरे, व्यासपीठावर उपस्थित शिवसेना, भारतीय जनता पक्ष, RPI, स्वाभिमानी शेतकरी संघटना, राष्ट्रीय समाज पक्षाचे सर्व प्रमुख नेते, कार्यकर्ते आणि या जाहीर मेळाव्याला उपस्थित असलेले यार होता. आता खुद्द या मतदारसंघामध्ये सगळ्यात आधी जो त्यांचा उमेदवार ठरला होता तोच फुटला. आदम पानसरे फुटले, लक्ष्मण जगताप फुटले. आता राहिले काय तिकडे? आता काही राहिलेले नाही, भोपळा पण नाही राहिलेला. कारण भोपळा द्यायला शेतकरी पाहिजे ना. शेतकरी तर यांना उभं करायलाच तयार नाहीये. शेतकरी म्हणतात सपोर्ट, आणि त्यांना आता शिवसेनेची चिंता पडली. शिवसेनेला गलती लागली आहे. आमच्या गलतीवरती तुमचं पोट भरतंय ना, कशाला चिंता करताय? तुमचा काय नाना कोणते झालं की काय? कुठे कळ लागले आणि कुठे काय गलते बघायला जात आहे? पण मुळामध्ये तुमचा पक्ष म्हणून उभा राहिलाय कुठे? पक्षच नाहीये. आतापर्यंत मागे त्यांनी राजीव गांधींच्या पाठीत वार केला होता, वसंतदादांच्या पाठीत वार केला होता, यशवंतराव चव्हाणांना फसवलं, सोनिया गांधींनी तर त्यांना काढून टाकलं होतं. परदेशी व्यक्ती आम्हाला देशाच्या पंतप्रधानपदी नको, हा विचार पहिल्या प्रथम या देशात एकमेव शिवसेना प्रमुखांनी मांडला होता. त्याच्यानंतर पवार साहेबांनी सोडला. फक्त फरक एवढाच आहे की आज देखील आम्ही शिवसेना प्रमुखांच्या विचाराला बांधील आहोत. तो विचार आम्ही आजही सोडलेला नाही, सोडू शकत नाही. आणि तेव्हा तर ते बोलले होते राजीव गांधींच्या वेळेला की तशीच जर का वेळ आली, त्यांना विचारलं की पवार साहेब तुम्ही आज काँग्रेस सोडले, पुन्हा काँग्रेसमध्ये जाल का? तर छेछे म्हणे तशीच जर का वेळ आली तर एक वेळ अंगाला राख फासून, काळ फासून मी हिमालयात निघून जाईन, पण पुन्हा काँग्रेसकडे जाणार नाही. आणि काय बोलायचं, शिवसेना प्रमुखांची शिवसेना आता संपलेली आहे.
शिवसेना प्रमुख त्यांना काय बोलायचं रे? जरा मोठ्याने बोला ना. आणि काय बोलायचे? नाही, एवढ्यासाठी तुम्हाला बोलायला लावलं. हे पत्रकारांनी ऐकावं मुद्दामून, म्हणून एकदाच जोरात बोला. म्हणजे बाळासाहेबांची शिवसेना अजूनही आहे की नाही? त्यांच्या मनामध्ये बाळासाहेब जे काय बोलले ते आहे की नाही अजून? म्हणजे आम्ही आमच्या नेत्याला कधी विसरणार नाही, विसरूच शकत नाही. अहो, राजकारणामध्ये मला तर माझा जन्मदाताच, म्हणजे माझं किती जन्माचं भाग्य असेल मला माहिती नाही, पण ज्यांनी राजकारणामध्ये आम्हाला जन्म दिला त्या जन्मदात्याला विसरणारे आम्ही काय राष्ट्रवादीची अवलाद आहोत? काँग्रेसमध्ये मोठं व्हायचं, पदं मिळवायची, आणि तशीच वेळ आल्यानंतर काँग्रेस सोडायची. आज सुद्धा ते काय बोलतायत हे त्यांचं त्यांना कळत नाही. आज वृत्तपत्रामध्ये मी बोलल्यानंतर तुम्ही त्याला प्रवेश दिलेला आहे, त्याला उमेदवार दिलेला आहे, ही तुमची वृत्ती, ही आम्ही सर्व धर्म समभाव म्हणून स्वीकारायची, हे तुम्हाला मान्य आहे? आणि याच्या विरुद्ध जी काही घराणेशाही असेल, घराणेशाही मला आता परवा नाहीये, पण घराणेशाहीचे जे गुण अवगुण माझ्यात आलेत आणि या वृत्तीवरती मी कडाडून काही बोललो तर तुम्ही माझ्यावरती गुन्हा दाखल करणार? कोण आहे मसूद? काय दुसरा उमेदवार काँग्रेसला सापडला नाही? बरं, मसूदला आज आत टाकलेलं आहे, 14 दिवसाची पोलीस कस्टडी. उद्या काय करणार मला माहित नाही, कारण ओवेसी वरती खटला भरला, नाटक केलं. ओवेसी आता मोकाट द्यायचं आहे, मोदींच्या हातात द्यायचं की कसायाच्या हातामध्ये द्यायचं आहे हे ठरवणारं तुमचं मत असणार आहे. हे ठरवणारं तुमचं मत असणार. हा जो काही सगळा नुसता तमाशा चाललाय असं समजू नका की अरे प्रचार फेरी निघालेली आहे, झेंडे फडकत आहेत, कोणाला तरी द्यायचं म्हणून बटन दाबून यायचं. हा पोरखेळ नाहीये. पूर्ण विचार करून तुम्ही मतदान केलं पाहिजे. देश उद्या कोणाच्या हातामध्ये जाणार? होय, आम्ही नरेंद्र मोदींचं नाव पुढे केलेलं आहे, आणि ते मोदींचं नाव ठरवताना सुद्धा राजनाथ सिंग आणि नरेंद्र मोदी माझ्याशी बोलून त्यांनी नाव ठरवलेलं आहे. शिवसेना हा त्यांचा जुना सहकारी, एक मजबूत साथी. आजपर्यंत गेली 25 वर्ष आम्ही त्यांच्या सोबत आहोत. काळ कसा येईल, चांगला येईल, वाईट येईल, पण वाईट काळ आला म्हणून सोडून दिलं. चांगला काळ आल्यानंतर आम्ही तुमच्या मागे, आप आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है, हे असे धंदे शिवसेनेने कधी केले. संकट असो, चांगला असो, एकदा शेतकऱ्यांसाठी आणि कामगारांसाठी म्हणून तुम्ही पक्ष काढला. त्या शेतकऱ्यांसाठी, शेतकऱ्यांचं हित हे कोणी मला शिकवण्याची गरज नाही. मी गेल्या काही वर्षामध्ये जेवढा शेतकऱ्यांमध्ये फिरलोय कदाचित तेवढा दुसरा एखादा नेता फिरला असेल. हे मी आज म्हणा गर्वाने तर गर्वाने सांगतो आहे. आत्महत्या झालेल्या शेतकऱ्यांच्या घरामध्ये मी सुद्धा गेलेलो आहे. त्यांच्या घरातलं दुःख काय असतं हे मी जवळून पाहिलेलं आहे. कशाला काल सुद्धा सांगितले, आज सुद्धा सांगतो. गेल्या आठवड्यात मी जेव्हा नाशिकला गेलो होतो तेव्हा ते शेतकरी जे मी बघितले, काय बोलू का त्यांच्याकडे, पूर्ण हिंमत तुटून गेलेली. कर्ज 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 म्हणजे किती कर्ज? घरातलं सगळं काही गहाण टाकलेलं आहे. जमीन गहाण टाकली, पत्नीचे दागिने गहाण टाकले, घर गहाण टाकलं, आणि हे सगळं गहाण टाकल्यानंतर पीक समोर दिसतंय, तरारून आलेलं आहे पीक, आणि अचानक एक रात्र काळाचा घाला जसा पडतो तसं वरून आसमानी संकट येतं काय, आणि गारपीट होऊन बदा 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 बर्फ पडतो. आजपर्यंत मी हे कधी पाहिलं नव्हतं, कधी ऐकलं नव्हतं. एवढं मोठं संकट या महाराष्ट्रात